हॅलो. चला पुढची मॅच लगेच चालू करा. मंथन थोडं स्पीडअप करा. मंथन मंथन थोडं स्पीडअप करा प्लीज. हॅलो चेक. चला पुढच्या मॅचला सुरुवात करायची आहे. प्लेअर ऑफ द मॅच मंथन यांना उपस्थित सन्मानाने आनंद सुर्वे पुरस्कृत करतायत. मॅच क्रमांक 3चा असलेला विजयाचा प्लेअर ऑफ द मॅचचा शिलेदार. हॅलो. दोन्ही टीम मॅच चालू होण्या अगोदर 12th मॅन कंपल्सरी आहे. टॉस दरम्यान आपल्याला सर्व सूचना दिल्या गेल्यात. थोडंसं प्रत्येक टीमने त्या गोष्टीची स्वतःहून जबाबदारी पार पाडायची आहे. दोन्ही टीम लवकरात लवकर प्लेयर पाठवा इथे 12th मॅन आणि मॅचला सुरुवात करा. मॅच थांबवू नका. कोणतीही मॅच थांबवू नका प्लीज. लगेच चालू करा. खूप मॅच आहे पुढे आपल्याला. मॅच नाही. हॅलो. चला मॅचला सुरुवात कर. मॅचला सुरुवात करा. हॅलो. सामना क्रमांक 4. सलामीचे 2 बॅटर तुषार आणि विनोद. तर बॉलर आहे पहिले विनायक. मॅचला होती सुरुवात. सामना क्रमांक 4. शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलीवाडी मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित 16 संघांच्या माध्यमातून खेळवली जाणारी क्रीडा स्पर्धा. हॅलो. सुरुवात होते नव्या मॅचला. 15 मिनिटांचा कालावधी. एक इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा टाइम स्पेंड करायचा नाहीये. दोन्ही संघांना विनंती आहे. वेळ फार कमी आपल्याकडे. नाईट प्रोव्हिजन नाहीये. त्यामुळे डेच्या प्रोव्हिजनमध्ये तुम्हाला एकंदरीत 15 सामने आहेत आज. त्या अनुषंगाने प्रत्येक टीमने ती जबाबदारी क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती होतीये. चांगली सुरुवात गोलंदाजाची. विनायक बॉलर क्रमांक पहिला. एका बाजूला संघ देऊळवाडी बीसीसी भार्गवराम देऊळवाडी आणि एका बाजूला मधली निनावीवाडी MNW ब्रदर. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिलं तर आणखी एक डॉट बॉल येतोय. सलगचे 2 निर्धाव बॉल आहेत. सलगचे 2 जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येत आहेत. बॉलिंग डिपार्टमेंटचं कार्य खूप महत्वाचं आहे आणि बॉलिंग डिपार्टमेंट आधारित असतो तो फिल्डिंग डिपार्टमेंटवर. एखादा बॉल एखाद्या फिल्डरने पकडला तर बॉलरमधील असलेला आत्मविश्वास निश्चितच वाढला जातो. इथे सुरुवात होते. 1 रन. लेग बाईज रन दिला जातोय. 1 रन.
3 बॉल 1 रन झाल्यात. शॉर्टपण टप्प्याचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वन बाउन्स डिक्लेअर मध्ये बॉल. प्लेयर आले होते. डिक्लेअरचा रन मिळतोय. 4 बॉल 2. चार बॉल 2 रन. सलामीची 2 बॅटर तुषार आणि विनोद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 3 मॅच झाल्या. 3 मॅच वरती पराभव आणि विजय. स्टेप आउट खेळत हलकासा कट केलाय बॉलला लेग साईडला. सिंगल रन. सेकंड रन. क्या बात आहे. म्हणजे बॅटरला माहित होतं की सगळे प्लेयर लांब आहेत, त्यामुळे अगदी जवळपास खेळला. 2 रन मिळत आहेत. 2 धावा. 4 रन झाल्यात. हीच आहे काय? नाही ना, शरण्य 11 गावेलकरवाडी त्यांच्या विपक्ष BNW निनावेवाडी. पुढच्या 2 संघांनी रेडी राहायचे. इनिंग मध्ये तुमचा देखील टॉस आहे. पुढचे 2 संघ आपण रेडी राहा. पुन्हा एकदा रन आपण पाहणार आहोत. 1 रन मिळतोय. 1 ओव्हर 5 रन. षटक क्रमांक 1 संपन्न झाले. 5 धावा दिलेत. तर पहिल्या बॉलर विनायक यांनी अप्रतिम पहिलं सुखरूप षटक आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 साठी कोणत्या बॉलरचा विचार होतोय? अजूनही उर्वरित पहिल्या डावाचे 18 बॉल शिल्लक. एक दिवशी खेळवलं जाणारे 16 संघांमधील क्रीडा स्पर्धेचं आयोजन शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलीवाडी मुंबई करी रोड त्यांच्या माध्यमातून या करी रोड परिसरामध्ये आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवता येते, पाहता येते. क्रिकेट म्हटलं की क्रिकेट तुम्हा प्रत्येकाचा श्वास, तुम्हा सर्वांचा आवडता खेळ. क्रिकेट कोणाला खेळायला, कोणाला पाहायला आवडतं. क्रिकेटने प्रत्येकाला मात्र भुरळ घातली. क्रिकेटने प्रत्येकाला मात्र आनंद दिलाय आणि त्या आनंदामध्ये आज नाहून निघालोय आपण. कारण अनेक ग्रामस्थ, कोकण परिसरातील राजापूर तालुक्याचे अनेक वाडीतील खेळाडू, जे मुंबईकडे असलेल्या अनेकांचं वास्तव्य, त्या राजापूर तालुक्यात त्या वाडीमध्ये असलेल्या अनेक वास्तव्याला इकडे या नगरीकडे आलेत ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने क्रिकेटचं जरी आयोजन असलं तरी एका क्रिकेटच्या निमित्ताने हा गेट टुगेदर हा सोहळा आपल्याला साजरा करता येतोय. क्रिकेटने नेहमीच केवळ 2 संघांना, 2 मनांना नव्हे तर 2 देशांना एकत्र आणण्याचं कार्य केलंय. असा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. बराच शॉर्ट टप्प्याचा बॉल बॅटरच्या वरतून उसळी घेतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. या वेळेला पाहिला तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चुकी करून चालणार नाहीये. एक्स्ट्रा रनरवरती अंकुश करायचंय. कारण या एक्स्ट्रा धावा आणि होणाऱ्या मिसफिल्ड तुमच्या संघाच्या ज्या आहेत ना त्या पराभवाला खूप कारणीभूत ठरतात, तुमच्या अडचणींमध्ये वाढ करतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर फोकस करा. आणि नेहमी अनेक संघ ज्यावेळेस जिंकले गेलेत त्या संघाची पार्श्वभूमी आपण पाहिलं तर फिल्डिंग डिपार्टमेंट जर तुमचं चांगलं स्ट्रॉंग असेल, एक्स्ट्रा रन जर तुम्ही कंट्रोल केले तर तुमच्या विजयामागे अनेकदा या सर्व गोष्टींची भर होते. 2 वाईडमुळे कुठेतरी टीम मीटिंग करावी लागते. टीम मीटिंग फारसे कमी करायची आहे. स्कोर जर झाला तर 8 रन आलेत. 8 धावा धाव फलकावर. चला चला स्पीडअप करा. 15 मिनिटांचा अवधी आहे.
विनंती आहे वारंवार. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्लेयर आहेत तिकडे, दोन दोन खेळाडू येत आहेत. फेकी केलाय, चांगला थ्रो, क्या बात आहे. रन मिळालाय, आपला एक रन मिळालाय आणि एक रन अपूर्ण राहिले. रनआउट होत आहेत बॅटर. बॅटरला माघारी जावं लागेल. सलामीचा पहिला बॅटर रनआउट स्वरूपामध्ये माघारी जातोय विनोद. विनोद तसं पाहता एक 4 रन केलेत त्याने देखील. 4 ते 5 रनांवरती विनोदला आपण पाहिला. सलामीचा बॅटर होता तुषारच्या सोबतीला. विनोदची खेळ मात्र संपुष्टात आली. नेक्स्ट बॅटर प्रथमेश, बॅटर क्रमांक 3. स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने. आज अनेक मान्यवर, अनेक जण उपस्थित होत आहेत. मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. या विभागातील स्थानिक आहेत काही, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा मंडळचे करी रोड परिसरातील काही उपस्थित पदाधिकारी, सभासद, कमिटी, त्यांचं मनपूर्वक स्वागत. शरद शिगवणजी, प्रदीप गाडगेजी, शेखर कदमजी, नरेश सकपालजी आणि दिनेश परबजी, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती राहील आपण व्यासपीठावर यायचे. सर्व मान्यवर आपण व्यासपीठावर यायचे. ओव्हर क्रमांक 2 सुरू आहे. धावसंख्या 9. शॉर्टपॉइंट टप्प्याचा बॉल लेग साईडला बिरकावलाय. लेग फाईनला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन मिळतोय. चला इनिंग मध्ये टॉस आहे. पुढचे कॅप्टन शरण्या 11 गावेलकरवाडी, BNW निनावेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल तिकडे डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन. प्रॅक्टिस सेशन करत असताना बॉल आतमध्ये येऊ देऊ नका. पुन्हा एकदा शॉर्टफोन टप्प्याचा बॉल लेग साईडला बिरकावला जातोय. डिक्लेअरचा 1 रन मिळेल. 12 रन झालेत. षटक क्रमांक 2 अजूनही आपण पाहतोय. काहीशी सुरुवात एक्स्ट्रा धावांपासून केली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, जमिनीलगतचा ग्राउंड स्ट्रोक. प्लेयर आहेत तिकडे जवळपास, म्हणजे आता तिकडे खेळाडू तैनात केला, कारण त्यांना तिकडे जाणीव आहे की 1-1, 2-2 रन तिकडे जवळपास बॉल गेल्यानंतर कव्हर होत आहेत. त्यामुळे तिकडच्या झोन मध्ये अगदीच एक चांगला खेळाडू तैनात केला. रन 1 मिळतो. पुन्हा एकदा हिट केलाय, लेग साईडला बिरकावला प्लेयर आहेत. 1 बाउन्स, बॉल सर हातामध्ये, सिंगल मिळेल. बॉल कलेक्शन केल्यानंतर अगदी बॉलरला थ्रो देण्यासाठी काहीशी रनिंग घ्यावी लागली आहे. रन 1 मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 रन आणि स्कोर झाला एकंदरीत 14, म्हणजे 12 बॉल 14. स्कोर ग्राफ कंट्रोल मध्येच आहे तरी देखील. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ. येणारे 12 बॉल अति महत्वाचे, अति निर्णायक, बॅटरच्या दृष्टीने देखील आणि बॉलिंगच्या डिपार्टमेंटला देखील. बॅटर डिपार्टमेंटला कुठेतरी कार्य करावे लागेल. मोठ्या धावांचं, धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागेल अधूनमधून. तर बॉलिंग डिपार्टमेंटच्या नेक्स्ट मॅच सांगितलंय, कॉल दिलाय. ओव्हर ना, ओव्हर झाली ना, ओव्हर 2 ओव्हर 14 झाल्यात. बॉलर क्रमांक 3 अजय निनावे. 2 ओव्हर 12, अजूनही उर्वरित 12 बॉल, त्यातील 6 बॉल खर्च करण्यासाठी षटक क्रमांक 3 साठी विचार केलाय. बॉलर लेफ्टी बॉलर, लेग साइडला बिरकावलाय. फटका अप्रतिम दर्जेदार, क्लास, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि आलाय षटकार 6.
गरज होती. असे आणखी एकाच दुसरे मोठे स्ट्रोक घ्यावे लागणार आहेत बॅटरला. 20 रन झालेत. आणखी एक येणाऱ्या 11 बॉल मध्ये एक जवळपास तुम्हाला आहे ना यावेळेला पुन्हा एकदा उर्वरित असणार आहे द बॉल 8 बॉल. लास्ट 2 बॉल दिस ओव्हर. नेक्स्ट मॅच प्लीज टॉस साठी उपस्थित राहायचं. शरण्य 11 गाविलकरवाडी विपक्ष BNW निनावेवाडी. दोन्ही टीमच्या दोन्ही कॅप्टनने इनिंग मध्ये टॉस साठी लगेच या. बिग 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 हिट. षटकार 6. नाईस वन. ओव्हर 31 कडे जातोय. एक 45 रन जर झाले आजच्या दिवसात अजूनपर्यंत तशीच धावसंख्या कोणी रचली नाहीये. 40 पर्यंत गेलेत. पण त्या धावसंख्येपर्यंत गेलात तर एक शक्यता वर्तविली जाईल की डिफेन्स केला जातो. पार्थ्याचा पहिला बॉल हिट केला. बॅटर मात्र काय शांत होत नाहीये. बॅटरचा मात्र आता रंग वाढलाय. रंग उधळला त्याने. क्रिकेटचा रंग वाढवलाय. एक अप्रतिम पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक. 6 धावा. 37. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर विनोद प्रथमेशने 2 षटकार. अच्छा, प्रथमेशने आता 1 षटकार मारलाय. तुषारने 2 षटकार मारले होते. लास्ट 5 बॉल. पुन्हा एकदा लेग साइडला खेळायचा होता. रन घेण्याचा प्रयत्न. येस, क्या बात आहे. कॉल कम्युनिकेशन चांगलं दिलं होतं बट नॉन स्ट्राईक. हॅलो, स्वागत आहे उपस्थित होणारे छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा मंडळाचे काही उपस्थित मान्यवर पदाधिकारी, सभासद, कमिटी मेंबर. आपल्या करी रोड परिसरातील असलेली ही एक व्यायामशाळा ज्याच्यासाठी यांनी अतिमहत्वपूर्ण कामगिरी केली आहे त्याची उपस्थित होणारे सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय शरद शिगवणजी, सन्माननीय प्रदीप गाडगेजी, सन्माननीय शेखर कदमजी, सन्माननीय नरेश सकपाळजी, अभि देवजीजी, सन्माननीय, तसेच सन्माननीय दिनेश परबजी, सन्माननीय विजय गुरवजी, तसेच अनेक त्यांचे सहकारी सन्माननीय सुनील शिगवणजी, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपला बहुमूल्य अमूल्य वेळ क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपण दिलात. मनपूर्वक स्वागत आहे. शरण्य 11 गावेलकरवाडी आणि BNW निनावेवाडी. निनावेवाडी BNW लवकर कॅप्टन या. आणखी एक षटकार आपण पाहतोय. श्री शेखर कदमजी, श्री नरेश सकपाळजी, श्री दिनेश परबजी, श्री चंद्रकांत साटमजी, चंद्रकांत साईमजी, विजय गुरवजी, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हॅलो, आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक असं व्यक्तिमत्व ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये क्रिकेटला खऱ्या अर्थाने असं काही जगले, केवळ जगले नाहीयेत तर त्यांचा आदर्श घेऊन अनेक जण क्रिकेटच्या पटलावरती त्यांच्या पावलांवरती पावलं ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलाय. क्रिकेटचा टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने पाहिलं जातं अप्रतिम दर्जेदार खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहिला गेला. मुंबई ओव्हरआर्म क्रिकेट, मुंबईचं, महाराष्ट्राचं, भारताचं क्रिकेट ज्यांनी खेळलेत असे सन्माननीय उमेश मांजरेकर सर हे मात्र या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित होत आहेत. सरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये होणारी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा सुप्रीमो चषकाचा पहिल्या क्रीडा स्पर्धेचा प्रथम मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान मिळवलेली कार देखील त्यांच्या नावावरती असलेले खेळाडू आज उमेश मांजरेकर सर आपल्यामध्ये उपस्थित होत आहे. अगदीच आपल्याला पाहिलं की खऱ्या अर्थाने आनंद होतो. अनेक क्रीडा खेळाडूंना चालना मिळते, ऊर्जा मिळते. खेळण्याची एक त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये एक अतिशय
हॅलो, स्वागत आहे सन्माननीय उमेश मांजरेकर सरांचं. 4 ओव्हर 50 रन झालेत, 51चं लक्ष्य आहे. चला टॉससाठी या 2 कॅप्टन. हॅलो, दोनही कॅप्टन यायचे. एकदा आपण ती आजही कायम आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. जो जगलेला क्षण आनंददायी क्रिकेटचा, आज आपल्यामध्ये त्या क्षणाचे काही अविस्मरणीय गोष्टी त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला देखील हा बहुमान करायचा आहे. मी विनंती करतो आपणास मंडळाचे सेक्रेटरी छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा मंडळाचे सेक्रेटरी आजही पाहायला मिळू शकतं. आजही त्यांची बॉलिंग पाहायला मिळू शकते. त्यावेळेला मॅचलेस संघ म्हणजे पूर्ण मुंबईभरामध्ये मॅचलेस संघाचे कर्णधार आणि उत्कृष्ट कॅप्टन म्हणजे त्यावेळेला यूट्यूब लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह नव्हते. त्यामुळे आपण यांचा खेळ अभिनंदन करतो. आपला खेळ आपण आता संघांना मार्गदर्शन करत आहेत, त्या संघांना बहुमूल्य असं आपलं मार्गदर्शन मिळत आहे. मी पुनश्च एकदा आपलं धन्यवाद देतो. हॅलो, धन्यवाद. चला टॉस केलं जाईल. सरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. उमेश मांजरेकर सर आपण यायचे. 2 कॅप्टन या. खरंच सरांनी सांगितल्याप्रमाणे मॅचलेस सारखा संघ, ज्याची दहशत, ज्या संघातून खेळणं, ज्या संघाचं नेतृत्व कॅप्टन म्हणून त्यांनी केलेली भूमिका आणि सुप्रीमोची टुर्नामेंट, सुप्रीमोच्या टुर्नामेंटची पहिली मॅन ऑफ द सिरीजची कार कोणाच्या नावे तर उमेश मांजरेकर सरांच्या नावे. असे कॅप्टन, असे खेळाडू आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. टॉस झालाय तर कोण जिंकले टॉस? ओके, पुन्हा एकदा संधी होते. हेड कॉल केलाय. येस, टॉस झालाय. कोण जिंकलेत? कॅप्टन या, थोडंसं पुढे या. सर आपण देखील थांबला तर टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग करू आम्ही. एकंदरीत टेनिस बॉल क्रिकेट खूप उंचावरती गेले. आज यूट्यूब लाईव्ह हे तुम्हाला सर्वजण पाहतायत, पण आज आपल्यामध्ये असे खेळाडू आहेत जो यूट्यूब लाईव्हचा कार्य काय नव्हता, पण त्यांच्या अनेक आठवणी आज आपल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आज उमेश सरांना पाहून तुमच्या मनामध्ये काय एक भावना निर्माण होते? त्यांना पाहून खेळण्याची एक नक्कीच ऊर्जा मिळणार आहे. तर कसं पाहताय संपूर्ण असलेल्या अविस्मरणीय सोहळ्याकडे? काय नाही, खूप चांगलं आयोजन केलं आणि सरांच्या हस्ते टॉस झाला, ती खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू. सो तुमच्या निर्णयाचं स्वागत असेल. लगेचच आपण जाणार आहोत मॅचकडे. सर 2 शब्द आपण धन्यवाद. आणि जाऊयात मॅचकडे. अगदी महत्त्वाच्या मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कर्ष शिवशक्ती उत्कर्ष सेवा मंडळाच्या माध्यमातून अनेक त्या राजापूर तालुक्यातील स्थानिक खेळाडूंना मात्र ही संधी मिळाली आहे. हॅलो, चला मॅचला सुरुवात करा. मॅचला सुरुवात करा. हॅलो, चला काही आणखी सन्मान केले जात आहेत. हॅलो, भालचंद्र मांडवीकर साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचे. उपस्थित असलेले मंडळाचे सेक्रेटरी सन्माननीय शरद शिगवंशी यांना सन्मानित करण्यास आपणास विनंती राहील. छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा मंडळाचे सेक्रेटरी शरद शिगवंशी आपणास सन्मानित केले जाते. हॅलो, मंडळाचे सेक्रेटरी शरद शिगवंशी आपणास सन्मानित केले जात आहे. हॅलो, त्याचबरोबर पुढचा सन्मान केला जाईल. उपस्थित सन्माननीय प्रदीप गाडगेजी यांना सन्मानित करण्यासाठी विनंती राहील. राजेश खानविलकरची आपणास विनंती आहे. मंडळाचे शिवशक्ती उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष
दिनेश परब यांना सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर पुढचा सन्मान करण्यासाठी विनंती राहील प्रदीप घाडगेजी आपण या. त्याचबरोबर चंद्रकांत साहिमजी अध्यक्ष, सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांत साहिमजी आपण सन्मानित केलं जाईल. यांचा सन्मान केला जातोय. तसेच पुढचा सन्मान नरेश सकपाळजी आपणास सन्मानित करण्यास विनंती राहील. नरेश सकपाळजी आपण या, आपला सन्मान केला जातोय. नरेश सकपाळ यांना सन्मानित करण्यास विनंती राहील. प्रदीपजी यांना विनंती आपण सन्मान करायचा आहे. अनेकांना खऱ्या अर्थाने या त्यांच्या बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून ते देखील अनेक चालना देत असतात. त्यांचं देखील इथे या व्यासपीठावरती आगमन स्वागत. सुनील शिगवंशी यांना देखील सन्मानित करण्यास विनंती राहील. सुनील शिगवंशी आपण देखील या. हॅलो प्रकाशजी आपणास विनंती आपण हा सन्मान करायचा आहे. प्रकाशजी आपण हा सन्मान करा. त्याचबरोबर प्रदीप घाडगेजी आपण या, आपला एक सन्मान केला जाईल. सन्माननीय अभि देवेकरजी आपणास देखील विनंती, आपला देखील एक सन्मान केला जाईल. अभि देवे आपण या. अभि देवे प्रथम आपणास विनंती आहे, प्रथम आपण सन्मान करायचा आहे. शेखर कदम आपण या. शेखर कदम आपण या. शेखर कदम आपण या. सर सफियत मैदानाकडे मॅचच्या दिशेने. धन्यवाद. हॅलो सर सफियत मैदानाकडे सुरू असलेल्या मॅचकडे, आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या रचले गेलेल्या संघाकडे, अर्थातच बॉलिंग टीम आता मात्र ती धावसंख्या डिफेन्स करत आहे. पण सर्वाधिक धावसंख्या रचण्याचा आजच्या दिवसातील त्यांचा हा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. कारण 50 धावसंख्या रचली आहे. यावेळेला फटका फसलाय. अप्रतिम, क्या बात आहे. कॅच कलेक्शन जरी होऊ शकलं नसलं तरी तिकडे असलेले त्यांचे एफर्ट, त्यांचे प्रयत्न दर्जेदार होते. चांगला भिरकावलेला बॉल, लेग साइडच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक, स्क्वेअर लेगला खेळलेला फटका. स्कोर जर पाहिला तर 5 रन. टार्गेट आहे 51. 51 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली क्रीडा स्पर्धेच्या षटक क्रमांक 2 ओके 2 ला सुरुवात झाली. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक, बॉल उसळी घेतोय. हे क्रिकेट आहे, हे मुंबईचं क्रिकेट आहे. मुंबईची मैदानं म्हणजे एकंदरीत आउटफील्ड इनफिल्ड काहीशी तुम्हाला भासवते की आउटफील्ड देखील कुठेतरी थोडीशी वर खाली आहे, चढ उतार आहेत. आणि त्यामुळे या क्रिकेटचे हे चढ उतार आपल्याला कायम पाहायला मिळणार. कधी रणसंख्या वर वाढताना पाहायला मिळते, कधी रणसंख्या खाली पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अवघी 1च रन मिळते. चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्या डावामध्ये रचलेली धावसंख्या 50च्या जवळपास जाऊन पोहोचले. 51 धावांचं लक्ष्य
नव्या डावाला सुरुवात होते. असलेल्या 51 धावांचा संघर्षमय प्रवास वाट्याला आलाय. हो, काहीच गती परिवर्तन केलंय. बॅटरच्या जवळनं हलकासा कट केलेला बॉल येतो डॉट बॉल. तुम्हाला हेच करायचं असतं. एखाद्या बॅटरच्या विरोधामध्ये ज्यावेळेस आपण बॉलिंग करत असतो त्यावेळेस त्या बॅटरला अगदीच सेम पिच केले टप्पे, थोडेसे व्हेरिएशन देखील तुम्हाला महत्वाचे आहे. पुन्हा एक चांगला बॉल, भेदक मारा. बॅट कनेक्शन झालं नसलं तरी पण रन जर पाहिला तर आपल्याला 1 रन मिळेल. 2 ओव्हर 9 रन. उर्वरित अजूनही 12 बॉल आहेत. 12 बॉल अजूनही तुम्हाला पाठलाग करायचंय. एकंदरीत 41 धावांचा पाठलाग करायचंय. अजूनही 42 म्हणजे प्रति ओव्हर तुमच्याकडे 21 धावा पूर्ण कराव्या लागतायत. प्रति ओव्हर तुम्हाला 21 धावांना सामोरं जावं लागणार आहे. मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील. आज दिवसभरामध्ये 4थी मॅच असेल. त्या 4थ्या मॅच मधील ही पहिली मॅच जी मला वाटतं बॅटिंग शैलीवरती पहिल्या इनिंग मध्ये रचलेल्या धावसंख्येवरती सेकंड इनिंगला डिफेन्स केलेली धावसंख्या म्हणून विजय मिळवला जाईल. शॉर्टमॅन टप्प्याचा बॉल स्ट्रोक भिरकावलाय. डिक्लेअरचा रन मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये 1 रन मिळतोय. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित असलेले अनेक मान्यवर आपण पाहतोय. सन्माननीय उमेश मांजरेकर सर मॅचलेस संघासाठी खेळलेले, त्याचबरोबर संघ म्हणून दरम्यानचा बॉल व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल. स्कोर झालाय 11. दरम्यानचा पुन्हा एकदा एका धावेसाठी कॉल येतोय. 1 रन मिळेल. 2 बॉल 12 रन. स्कोर जर पाहिला तर 16 रन झालेत. बोल्ट आउट होत आहेत. बॅटर आउट. विकेट आलाय. पाच बॉल 16 रन. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. शेवटचा बॉल आणि एकंदरीत 7 बॉल आहेत. मोठ्या धावाचं अजूनही लक्ष पूर्ण करायचंय मॅचला जिंकण्याकरता. मुंबई क्रिकेटची पंढरी. मुंबईमध्ये तसं पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं. मुंबईमध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील प्रामुख्याने खेळलं जातं आणि मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या विभागामध्ये अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. त्यात टेनिस बॉल एक मोठा क्रिकेट. मुंबई सारख्या नगरीमधून अनेक खेळाडू उदयास आले. त्यातील उपस्थित असलेले सन्माननीय उमेश मांजरेकर सर आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत आहेत. लोवर फुल टॉस बॉल होता. कुठेतरी बॅटरने मिस केलाय बट डॉट बॉल येतोय. आता मात्र 6 बॉल मध्ये किती आणखी स्कोर झालाय 16.
6 बॉल 35. मॅच अवघड आहे, म्हणजे प्रत्येक बॉलला षटकार मारावा लागेल. सहा बॉल 35. ओव्हर क्रमांक 4, लास्ट ओव्हर. पहिला बॉल स्क्वेअर लेगला खेळलेत. प्लेयर आहेत तिकडे. सिंगल मिळेल, डबलचा कॉल येतोय काय? डबल देखील पूर्ण होऊ शकते, पण या 1-2 रनने आता मात्र तसं काही समीकरण फारसं बदलत नाहीये. मोठं धावांचं लक्ष अजूनही तितकंसं पूर्ण होणार नाहीये. अवघड झाली आहे मॅच. सुरुवातच त्यांची उशिरा झाली, त्यामुळे मॅचला कव्हर करणं काहीसं कठीण आहे. मोठे स्ट्रोक खेळलात तरी देखील मॅचला यावेळेचा बॉल नो बॉल आहे. नो +1 फ्री हिटचा बॉल. 2 रन मिळतील. फ्री हिटचा बॉल वाटायला येतोय. सलगचे षटकार मारावे लागतील तरच मॅचवर नाव कोरलं जाईल. शेवटचे उर्वरित अजून 5 बॉलचा खेळ. हॅलो, चला मनपूर्वक हार्दिक आभार आहे उपस्थित राहिलेल्या संपूर्ण मंडळाचे. या विभागातील असलेलं मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, आपला पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. शेवटचे उर्वरित काही बॉल आहेत. बॉल द्या लगेच, बॉल द्या प्लीज. मॅच थांबू देऊ नका. बॉल द्या लगेच, मॅच थांबू देऊ नका. जुना बॉल द्या, जुना बॉल द्यायचे. स्पीडअप करा आणि बऱ्याच मॅच आहेत आज दिवसभरात. मॅच कंप्लीट होणार नाही, स्पीडअप करा. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल उडवलाय. मिड विकेटला खेळलेला स्ट्रोक. 2 रन मिळतील. फ्री हिटचा बॉल होता, पण अजूनही मॅच आता मात्र वाटायला येत नाहीये. बॉलिंग टीमने मात्र पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग अटॅकवर शेवटचे उर्वरित काही बॉल आहेत. 4 बॉल अजूनही उर्वरित. हो, नाईस बॉल यॉर्कर. रनआउट मिळतोय, विकेट आलाय. शेवटचे 3 बॉल आहेत. यावेळेला पुन्हा एकदा लेग साईडला खेळलेत. सिंगल रन येतोय. शेवटचे 2 बॉल आहेत. आणि एकंदरीत BCC भार्गवराव देऊवाडी हा संघ मात्र विजयाच्या अगदीच जवळ आलाय. सिंगल रन मिळू शकतो. 1 टू गो.
लास्ट बॉल विजयाचा. मॅच वरती नाव कोरलं जाणार, विजय मिळवला जाणार. पहिल्या डावामध्ये केलेली बॅटिंग, अप्रतिम दर्जेदार असे स्ट्रोक, आणि त्यामुळे त्या खेळाडूला निश्चितच प्लेअर ऑफ द मॅच देऊन देखील पुरस्कृत केलं जाईल. फटका फसलाय, बॉल हवेत, उंची आहे, लांबी मात्र अपूर्ण. ओहो, नाईस कॅच, अप्रतिम खेळ, विकेट येतोय. आणि या मॅच वरती नाव कोरलं गेलंय अर्थातच BCC भार्गवराम देववाडी संघाचा विजय, अभिनंदन. चला प्लेअर ऑफ द मॅच लगेच यायचंय. तुषारला प्लेअर ऑफ द मॅच जातोय. तुषार या. हॅलो, तुषार ये पटकन. तुषार प्लेअर ऑफ द मॅच घ्यायला. तुषार ये, वेळ घालू नका. आणि पुढचे दोन टीम लगेच मॅचचा ताबा घ्या. हॅलो, तुषार पटकन ये, इकडे उपस्थित असलेल्या मान्यवरांना निघायचंय. थोडस स्पीडअप करा. कुठे आहेत तुषार, कुठे आहेत? तुषार ये, पटकन ये. तुषारला प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. कॅमेरा अँगल सोडा, कॅमेरा अँगल सोडा, समोरनं कॅमेरा अँगल सोडा. येस, फोटो घे साहिल, फोटो घ्या. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. तुमचं भाग्य आहे, सन्माननीय उमेश मांजरेकर सरांच्या शुभ हस्ते तुम्हाला हा पुरस्कार मिळतोय. धन्यवाद.